विजे फॅमिली व्लॉग या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. गुड मॉर्निंग ऑल. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 5 आणि आम्ही निघालेलो आहोत पुणे, सातारा, महाड, निजामपूर, पाचाड मार्गे रायगडला. पुणे ते रायगड 150 किलोमीटरचं अंतर आहे. हे अंतर पूर्ण करण्यासाठी 3 ते 3.5 तास लागतात. चला तर मग खूप सुंदर असा हा प्रवास आपण एकत्र करूया. रोपवेचे तिकीट काढून झाल्यानंतर रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. या हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी कांदा पोहे, उपीट, शिरा, ऑमलेट पाव, मिसळ पाव असे ऑप्शन अवेलेबल होते. आम्ही सर्वांनी कांदा पोहे ऑर्डर केले. सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही आता रोपवेमध्ये बसण्यासाठी निघालेलो आहोत. रायगडावरती जाण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे रोपवे मार्ग, दुसरा म्हणजे चित्त दरवाजा मार्गे 1700 पायऱ्या चढत रायगडावरती येणे. आम्ही सर्वांनी रोपवेने जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. रायगड रोपवेची लांबी 7.5 मीटर व उंची 400 मीटर आहे. रायगड रोपवे 4 मिनिटाचा प्रवास आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय, समोरून 3 ट्रॉल्या खाली येताना दिसत आहेत. प्रत्येक ट्रॉलीमध्ये 6 जणांना बसवले जाते. आता आम्ही सर्वजण ट्रॉलीमध्ये बसून रायगडावरती निघालेलो आहोत. खूप सुंदर असा परिसर आपल्याला या ट्रॉलीमधून बघायला मिळतो. खूप छान वाटत आहे.
रोपवेमधून उतरल्यानंतर काही पायऱ्या चढून वरती आलं की आपल्याला लगेचच मेणा दरवाजा बघायला मिळतो. खूप सुंदर असं वातावरण आहे इथलं. खूप छान वाटत आहे सर्वांना. मेणा दरवाजातून आतमध्ये गेल्यानंतर आम्ही गाईड घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे या किल्ल्याबद्दलची सर्व माहिती आपल्याला मिळेल. छत्रपती यांना प्रथम आपण सर्वजण वंदन करूया. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड भूमीमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि इथे मी माझी स्वतःची ओळख करून देतो. माझं नाव आहे मनीष चंद्रकांत गोरे. गेले 7 वर्ष झाले या शिवतीर्थ रायगड भूमीमध्ये गाईड काम करतो. आज आपण ज्या रोफोने आपला प्रवास केलात, ही गडाची मागील बाजू, गडाची समोरील बाजू, गडाच्या पायथ्यातनं गडाच्या माथ्यावरती येण्यासाठी रायगडावरती आज 2000 पेक्षा जास्त पायऱ्या आहेत. जसं आज आपण सर्वजण रायगड या नावाने रायगडाची ओळख पाहतो, तसा रायगड हा डोंगर पूर्वी 12व्या शतकापासून ओळखीचा होता. या डोंगराचं पूर्वीचं नाव रायरीचा डोंगर होता. महाराजांनी हा डोंगर जिंकला आणि जिंकल्यानंतर ज्यावेळेला महाराज या गडाची पाहणी करण्यासाठी राजे ज्यावेळेला गडाच्या पायथ्यातनं गडाच्या माथ्यावर येताच महाराजांच्या तोंडून या गडाबद्दल आलेले त्यावेळेचे उद्गार वाक्य राजे समोर असणाऱ्या पंतांना म्हणू लागतात की पंत राजा कसा जाऊनी पाहता, हा गड बहुत चखोटा, चौतर पहा या गडाचे कडे, ताशिल्याप्रमाणे गड हा दीडगा उंच किल्ला, धोंडाव ताशी एकच आहे, इथली दगड तासल्याप्रमाणे आहेत. महाराज म्हणू लागतात की आपल्या स्वराज्यासाठी जे तख्त तयार करायचंय, जी राजधानी तयार करायची आहे, आपण हा डोंगर राजधानीसाठी तयार करूया. हिरोजीने रायगडाची बांधकामं सुरू केलीत ती 1656 ला. 1670 पर्यंत या गडाची बांधकामं चालू होती. रायगड किल्ला बांधायला 14 वर्ष लागले. 350 इमारती या रायगडाच्या माथ्यावरती आहेत. आज आपण रोफणे 4 मिनिटांमध्ये आलात. ही गडाची मागील बाजू, ज्या दरवाजातून आपण किल्ल्यात एंट्री केली, या गेटचं नाव होतं मेणा दरवाजा. मेणा आणि पालखी पूर्वी 2 प्रकार. मेणा बंदिस्त, पालखी ओपन. महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या आलेल्या स्त्रिया यांना जर सूर्यास्त सूर्योदय पाहायचा असेल तर समोरील गेटने खाली ये जा करायच्या. त्यामुळे या गेटचं नाव मेणा दरवाजा. आपण जिथे उपस्थित आहात, पूर्वी हा एवढा मोठा दालन, एका राणींचा एक महाल, यासारखे याच्या पुढे एकसारखे अजून 4 दालन आहेत, याच्या मागे एक, म्हणजे या लाईनीमध्ये 6 राण्यांचे 6 दालन आहेत. प्रश्न पडला जातो, महाराजांच्या राण्या किती होत्या? राजांच्या टोटल राण्या 8 होत्या. मी तुम्हाला एकदा नावं ऐकवतो राण्यांची. सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, सकवारबाई अशा राजांच्या राण्यांची नावं. एवढ्या राण्या करण्याचं कारण फक्त एक, स्वराज्यात सैन्यबलाची गरज आहे. हे गडकोट गड किल्ले जिंकायचं आहे. या हेतूने राजाने नामवंत सरदार, त्यावेळी जहागीर राहायची, प्रत्येकाला वतन राहायचं, तुम्ही हा एवढा एरिया सांभाळायचा. ज्या वतनदाराच्या मुलीशी लग्न केलं, सगळे सोयरे वाढले आणि स्वराज्यात लोकांची वाढ झाली. आज आपण पाहिलं तर 6 राण्यांचे 6 दालन. प्रश्न पडला जातो, महाराजांच्या 2 राण्या कुठे राहत होत्या? महाराजांच्या पटराणी, ज्या मातेने महापुरुष घडवले, धर्मवीर संभाजी महाराज. अवघ्या 2 वयाच्या असताना सहीबाई यांनी आपला अखेरचा श्वास राजगडावरती सोडला. सहीबाई रायगडावरती कधीच आल्या नाहीत. राजांच्या 3री राणी पुतला राणी गडाच्या पायथ्याला पाचड इथे आऊसाहेबांच्या सेवा करण्यासाठी पुतला राणी राहिल्या गेल्या. बाकी 6 राण्या या 6 दालनांच्या आतमध्ये राहत होत्या. आता आपण इथून पुढे धान्य कोठार कसं होतं ते पाहायला पुढे जाऊया. या रोजचं त्यांचं हे प्रॅक्टिस. चला इथला व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे. नाईस. हाय ना, आले का ते आपले जात समोरची? हो हो. समोर एक यांना अष्टप्रधान कार्यालय ऑफिस मिळतं. महाराजांचे एकूण 8 मंत्री होते. मोरोपंत पिंगले, अण्णाजी दत्तू, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, निराजीरावजी या लोकांना राहायची जागा आणि 365 किल्ल्यांचं महाराजांचं जे मेन ऑफिस होतं ते इथे बनवलं होतं. याला मंत्रिमंडळ म्हटलंय. इथे एकूण 5 वाड्या आहेत.
पुढील 2, त्याच्या पुढे 2, कोपऱ्यात असणारा 5वा म्हणजे या बाजूला पूर्ण 5 मंत्र्यांचे 5 वाडे, याच्या खाली 3 वाडे म्हणजे 8 मंत्र्यांचे 8 वाडे तयार केले होते. याला मंत्रिमंडळ अष्टप्रधान कार्यालय ऑफिस म्हणतात. त्यानंतर इथे लाईनीमध्ये आपण जे 3 खड्डे पाहता हे धान्यांचं पेव आहे, कणगी म्हणतात. पहिल्याचे हाईट 22 फूट, मधल्याचे 18 फूट, कोपऱ्यामध्ये छोटं 15 फूट. पूर्वी या दोघांमधलं धान्य बाहेर काढायचं असेल तर लाकडी सडीने धान्य वरती काढायचं म्हणून दरवाजे वरणच तयार केलेले आहेत. आपण जवळ जा, धान्य गोदाम पहा. थोडं 5 मिनिटं इथे पुढे काढा, चांगलं व्ह्यू आहे. नंतर पुढे पॉईंट बघायला पुढे जा. खूप खोल आहे. मामी मोबाईल सांभाळू. इथे आले खोल आहे. खूपच खोल आहे. हा हे जास्त नाहीये, हे ते कमी खोल आहे. हा काय हा सगळ्यात छोटा आहे. तो सगळ्यात मोठा आहे. हा थोडा छोटा आणि हा सगळ्यात छोटा. या आपल्या आता आपल्यासोबत इकडे बघा. आपण येताना पाहिलं राण्यांची दालनं, मागे इकडे कोपऱ्यामध्ये पाहिलं मंत्रिमंडळांची घरं. महाराजांचे 8 मंत्री तिकडे राहत होते. त्यानंतर प्रत्येक दालनाच्या पुढे हा जो चौथरा दिसतो याला दासीचं घर म्हणतात. पूर्वीचे जे नोकर चाकर होते, आतील काम झाल्यानंतर आतल्या दासीने विश्रांती करायची असतं ते येऊन बसायचं. हा त्यावेळेचा दासीचा ओटा बनवला होता. तुम्ही सर्वांनी येताना ज्या दरवाजातून किल्ल्यात एंट्री केली, या गेटचं नाव होतं मीना दरवाजा. महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या आलेल्या ज्या स्त्रिया होत्या, याला जर मागील बाग बगीचा बघायचा असेल तर त्यांना मेना राहायची. पालखीसारखाच प्रकार. वर्ण पॅकबंद करायचं त्याला म्हणतात मेना. त्या मेनाच्या साह्याने त्या राणींना गडाची मागील बाग बगीचे दाखवले जात होते, म्हणून त्या गेटचं नाव मेना दरवाजा. कोपरा दरवाजा दिसतो का, या दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा. छत्रपती शंभूराजे, राजाराम महाराज, आऊसाहेब, छत्रपती श्री शिवाजीराजे ज्यावेळी राजे आपले गडावरती येताना या समोरील मार्गातून राजांचा प्रवास आतमध्ये किल्ल्यात व्हायचा. राजे जर इकडनं यायची मग आपली राजांची त्यावेळची प्रजा कुठनं यायची, तर पुढे गेट आहे, गेटमधनं प्रजेचा प्रवास प्रथम पहिल्या दरबारात व्हायचा. आज आपण या शिवतीर्थ रायगडाच्या सर्वात अति महत्वाच्या आणि पावित्र्याच्या ठिकाणी म्हणजे राजांच्या राजमहालात आपण आता सध्या प्रवेश करूया. सर्वात मेन आणि पावित्र्याचं ठिकाण आहे. आपण इथनं राजमहालात येऊ. खाली घ्यायचं. आपण जायचं असेल चला या. बोला पुण्यश्लोक श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. आज आपण या रायगडाच्या अति महत्वाच्या आणि पावित्र्याच्या ठिकाणी आहोत. जाताना प्रत्येकाने इथनं पुढे जात असताना प्रत्येकाने इथे आपला माथा टेकवायचा आहे. इथली जी माती आहे ना ही आपल्या कपाळी लावायची आहे. कारण रायगडाचं सर्वात मुख्य आणि अति महत्वाचं पॉईंट म्हणजे राजांचा प्रशस्त राहता राजवाडा. हा राहता राजवाडा त्यावेळेला एकावर एक 2 मजल्याचा होता. याला बाहेरनं पैठणी कापडाने सजवलं होतं. आतमध्ये लखलखणारे दिवे लावले होते, मशाली. या मशालीच्या उजेडात पैठणी कापडात त्यावेळी महल किती छान सजवला असेल बघा. फक्त आज आपला प्रश्न पडला जातो की पूर्वी या घरांवरती, या पायावरती, या बेसवरती, हॅलो दादा खाली उतर, चपलावरती आला होता, या बेसवरती जे छत उभारण्यात आलं होतं हे मोठमोठे खांब लावली जात होती. जसं आज आपण कॉलम किंवा कोकणामध्ये आपण प्लेअर म्हणतो आपल्या भाषेत, पूर्वी लाकडी खांब राहायचे.
आता तुम्हाला इथे पाहायला भेटतं हा दगड आहे, याला चौकोनी आकाराचा खाच तयार केलाय. म्हणजे या चौकोनी आकाराच्या खाचाप्रमाणे चौकोनी आकाराचा लाकडी खांब उभा करून त्याला उतरत्या भागाचं छत तयार करायचं. आतमध्ये उजेडासाठी मशाली आणि उतरत्या भागामध्ये असताना माथ्याला पाणी बाहेर येण्यासाठी खापर कुंभळलेली कवळं याच्या माथ्यावरती वापरायची. आतमध्ये उजेड, मशालीचे उजेड, पैठणी कापडं, गोंड्याने सजवलेला हा महल, किती छान वैभव असेल या महलाचं. या महलात आपले राजे या महलात 10 वर्ष राहिले होते. 1671 ते 3 एप्रिल 1680. 10 वर्ष राहत असताना राजे रोज सकाळी पहाटे 5 वाजले की इथनं पुढे याच राजमहलातून कोपऱ्यामध्ये मंदिर दिसतं का, इथून थोडं मंदिराचा आकार थोडा वेगळा वाटते बघा, मशिदीसारखा वाटते. ते आहे महादेवाचं मंदिर. महाराज रोज त्या मंदिराच्या दर्शनासाठी जायचे. आपल्या राजांनी आपला अखेरचा श्वास मात्र या महलात सोडला, पण राजांच्या देह लागणी मात्र त्याच्या बाजूला एक व्हाईट कलरचं घुमट आहे, तिथे आपल्या महाराजांच्या देह लागणी दिली. म्हणजे ही जागा आजही अति महत्वाचं आणि पावित्र्याचं ठिकाण आहे. राजमहालाच्या बाजूला राजांना पाणी पिण्यासाठी इकडे थंड पाण्याच्या टाक्या तयार केल्या होत्या. बाजूला 450 वर्षापूर्वीच राजांचं स्वतःचं स्नानगृह, आंघोळीची जागा राजांची इथेच होती. आपण राजमहालाच्या थोडे मागे आहोत. मी तुम्हाला एक काव्य ऐकवतो महाराजांबद्दल. काव्य असं आहे की अंधार पडला पाहता एक दिवा पाहिजे, अंधार पडला पाहता एक दिवा पाहिजे, या महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे, पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. आता आपण राजांच्या राजमहालात आहोत. राजमहालाच्या बाजूला राजांना पाणी पिण्यासाठी थंड पाण्याच्या टाक्या तयार केल्या होत्या. बाजूला बाथटब होता. आपण टाक्या आणि बाथटब पाहायला थोडं पुढे जाऊया. इकडे बघा, हे आहे 365 वर्षापूर्वीचं दगडातील थंड पाण्याचं टाका. कावडीने पाणी वाहतूक करायचे, टाक्यांमध्ये ओतून ठेवायचे, पाणी थंड राहायचं. इकडे महाराजांचं बाथटब, ज्याला आपण स्नानगृह म्हणतो, ते महाराजांचं स्वतःचं स्नानगृह. महाराज यामध्ये स्नान करायचे त्यावेळेला आज आपल्या घराला वॉशरूम तयार केलं जातं. 365 वर्षापूर्वीचं बाथटब महाराजांचं. 365 वर्षापूर्वीची आज आपण पाईपलाईन पाहतो आताची. आता प्लास्टिक लोखंडामध्ये पाईपलाईन आलेल्या आहे. थोडं इकडे जास्त जवळ येऊ नका, खराब झालेलं आहे. हे बघा, इथनं पाहायला भेटतं गडाची पुढील बाजू. येणारा गावकरी असेल, येणारा किल्लेदार असेल, येणारा पहारेकरी असेल, हा जर किल्ल्यावरती येत असेल तर या मार्गातून त्यांचा येण्याचा प्रवास होता. समोर तुम्हाला कोपऱ्यामध्ये जी विटांमधली रूम पाहायला भेटते, इकडे कोपऱ्यामध्ये आपण जी विटांमधली रूम पाहता, या विटांवाल्या रूमचं नाव आहे टांगसोलकर. राजांच्या काळातील राजमुद्रा असतील, शिवराई, नाणी, होन, महत्वाच्या करन्शा तिथे आतमध्ये छापायच्या. जसं आज आपल्याकडे 5 रुपयाचा कॉईन असतो, त्यावरती लिहिलं जातं 1 रुपये कॉईन किंवा 5 रुपये कॉईन, पण त्यावेळेच्या नाण्यावरती लिखित होतं श्री राजा शिवछत्रपती, असं त्यावेळेच्या त्या नाण्यावरती लिखित राहायचं. म्हणजे पूर्वीचा मुख्य छापखाना महाराजांचा तिथे तयार केला होता. समोर पाहिलं आपण राजांची बाल्कनी. आपल्या राजांची बाल्कनी समोर, मग राजांच्या राण्यांच्या बाल्कनी इथे पुढे तयार केल्या होत्या. जी विटांमधली दिसते तुम्हाला, ही आता आपल्याला फक्त 3 मजल्याची दिसते. जाणकारांची मत आहेत की हा स्तंभ त्यावेळेस 7 मजल्याचा होता. राजांच्या काळात राजांच्या राण्या या स्तंभात बसून गडाची पुढील बाजू बघायच्या, म्हणून या स्तंभाचं नाव ठेवलं सप्तमीनार. जाणकारांची मत आहेत की दगडी 2 मजल्याचा आणि लाकडी मात्र 3 मजल्याचा. लाकडी याच्यावरती अजून 5 मजल्याचा, म्हणजे म्हणून याला 7 मजल्याचा स्तंभ असं म्हटलंय. समोरचा डिझाईनवाला दिसतो का, याला म्हणतात विजयस्तंभ. राजाने गडकोट गडकिल्ला जिंकून घेतल्यानंतर विजयाचं प्रतीक म्हणून भगवा ध्वज या विजय स्तंभावरती फडकवत ठेवायचा. गडाच्या पायथ्यातील लोकांना समजायचं की राजाने स्वराज्यात एक नवीन किल्ला जिंकलेला आहे, म्हणून विजयाचं प्रतीक म्हणून भगवा ध्वज या विजय स्तंभावरती फडकवत ठेवायचा. गडाच्या पायथ्यातील लोकांना समजायचं की राजाने काहीतरी स्वराज्यात नवीन किल्ला जिंकलेला आहे, म्हणून ते या स्तंभाचं नाव ठेवलं विजयस्तंभ. अलीकडचं इकडचं आहे तो सप्तमीनार आहे. त्यानंतर आपण आता 4थी मध्ये एक आईची कहाणी ऐकली असेल, हिरकणी माता. जी आई आपल्या छोट्याशा बाळासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ज्या कड्यातून उतरल्या होत्या, तो कडा म्हणजे हिरकणीचा कडा, आणि तो कड्याचा भाग मात्र इथून दिसतो. समोर तुम्हाला कोपऱ्यामध्ये 2 इलेक्ट्रिक पोल दिसतात का लाईटीचे,
तुम्ही सर्वजण रोफोनी वरती आलात, येताना जो कड्याने वरती आलात ना, त्या कड्याला खाल्लं पाहिलं असेल, असा आडवा डोंगर लागला असेल आहे ना. तुम्ही एका टोकातून वरती आलात आणि एका टोकातून ती हिरा गवळण या मार्गाने उतरली, म्हणजे हा रोफवेचा असा आडवा डोंगर आहे खालनं. या टोकातून ती हिरकणी आपल्या लेकरासाठी उतारल्या होत्या. त्या हिरकणी मातेची कहाणी होती. पौर्णिमेचा दिवस होता. ती माता दूध विकण्यासाठी गडावरती आली होती. पूर्वी एक नियम होता, सायंकाळ झाली, नगारे चौघडे वाजले, तोफेचा आवाज झाला की गडाचा दरवाजा बंद व्हायचा. त्यावेळी गडाचा मुख्य द्वार बंद झाला होता. गडास खाली जाण्यासाठी मार्ग नव्हता. सायंकाळ झाली, रात्र झाली, नगार चौघडे वाजले, दरवाजा बंद झाला आणि ती माता समजलं गेलं की गडाचा मुख्य द्वार बंद झालेला आहे. ती माता लगबगीने गडाच्या मुख्य दरवाजावर पोहोचली. तिथे असणारे त्यावेळेचे जे पहारेकरी होते, चांगोजी काटकर नावाचे, हात जोडू लागले ते चांगोजी काटकरांना. ती म्हणू लागली की माझं छोटंसं 6 महिन्याचं बाळ गडाच्या पायथ्यावर रडत असेल. चांगोजी काटकर म्हणतात की महाराजांच्या आज्ञेविना आम्ही कोणाच गडाच्या खाली सोडणार नाही. माता, आपणास गडावरती जी धर्मशाला आहे, या धर्मशालेमध्ये थांबण्याची व्यवस्था केली जाईल. जशी जशी रात्र होत असते तसं त्या आईला आपल्या छोट्याशा बाळाची आठवण येते. त्या आई आपल्या जीवाची पर्वा न करता या कड्यातून उतरून जाते. कडा उतरून गेल्यानंतर, यावेळी गडाच्या पायथ्याला उतरून गेल्यानंतर पहिलं प्रथम ती माता आपल्या बाळाला कुशीमध्ये घेते, मायेने हात फिरवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजता किल्ल्याचे पहारेकरी चांगोजी काटकर सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून वाट पाहत असतात. हिरा आताच येईल, हिरा नंतरच येईल, ही बातमी राजांच्या कानोकानी कळवली की राजाची हिरा गवलन गडावरती आलेली अद्याप गडाच्या खाली गेलेली नाही. मग राजाने 2 आज्ञा केल्या. पहिली आज्ञा अशी केली की गडाच्या पायथ्याला जे पहारेकरी आहे, गडाच्या पायथ्याला जे गाव आहे मातेचं, त्या बाळाला आणण्यासाठी आपली असणारी पालखी गावात पाठवा, त्या बाळाला पालखीमध्ये बसवा आणि आपल्या राजांनी त्या बाळाला अजरामर करा, अशी पहिली आज्ञा केली. दुसरी आज्ञा अशी केली की गडाच्या चारी बाजूने आपले पहारेकरी पाठवा. ती माता कोणत्या खड्या कबरातून उतरताना पडले असेल, त्या मातेचा शोध घ्या. यावेळी ती माता गडाच्या पायथ्याला पोहोचली. मातेला म्हणजे बाळाला पायथ्यातनं गडाच्या माथ्यावर त्यांनी गेली. दरबारामध्ये झालेली कहाणी त्या हिऱ्याला विचारण्यात आली. झालेली कहाणी त्या हिऱ्याने सांगू लागली की राजा, पश्चिमेच्या कड्यातून आम्ही खाली उतरून गेलो. राजा, आम्हाला क्षमा द्या. राजा म्हणतात की त्यावेळेस फार रात्र होती. एवढ्या रात्रीच्या वेळेस एवढा मोठा कडा उतरला. आता दिवस आहे, आता आपण दिवसाचा हा कड्याचा भाग उतरणार का? ती माता स्वतःची रडकी अवस्थेत काय म्हणते की राजा, त्यावेळेला कडा उतरताना आमच्या नजरेसमोर आम्हाच आमच्या लेकराचा चेहरा दिसत होता. आता पाहिलं तर आम्हाला खालचा दरीचा भाग दिसतो. राजा, आम्हाला क्षमा द्या, आम्ही या कड्यातून उतरून जाऊ शकणार नाही. राजे पुढे येतात. हिरोजी सांगतात, हिरोजी जावा तो कडा तासा, कड्यास बुरुज बांधा आणि त्या बुरुजाचं नाव द्या हिरकणीचा बुरुज. आणि तो बुरुज बांधून त्या बुरुजाचं नाव दिलं हिरकणीचा बुरुज. गावाचं नाव ठेवलं हिरकणी वाडी म्हणून. अशी त्या हिऱ्याची कहाणी. म्हणजे आपल्या छोट्याशा बाळासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ज्या कड्यातून उतरल्या, तो कडा म्हणजे हिरकणीचा कडा. समोर कोपऱ्यामध्ये नावाची पाठी पाहता का, खलबत खाना. राजांच्या काळातील गुप्त खलबते, गुप्त बैठकी या तळघरात व्हायच्या. महाराजांचे गुप्तेर खात्याचे प्रमुख होते ते बहरजी नाईक होते. गावात किल्ल्यात जायचे होते. गावात किल्ल्यातील गुपित माहिती आणायची आणि माहिती जाऊन या तळघरात राजांना सांगायची. म्हणून या रूमला गुप्त खलबतखाना असं म्हणतात. आता थोडं आपण वरती जाऊया. या उघड्या खिडक्यात लहान मुलं आहेत, थोडं मुलांना हातामध्ये पकडा उंच असेल. रायगडावरती असं एक पॉईंट आहे की चोरी, लबाडी, फितुरी, गद्दारी करेल अशा गद्दारास पोत्यात भरून टकमडोकावरनं त्याचा कडेलोट केला जात होता. तो आज कडेलोट आपल्या इथनं दिसणार आहे. या उघड्या खिडक्यात थोडं जवळ जा. मात्र शेवटच्या टोकाला बघा, तुम्हाला इथनं भगवा दोष लहरताना दिसतो का? या टोकाचं नाव आहे टकमक टोक. छत्रपती शिवाजी राजांच्या काळात त्याचा वापर टकमकासाठी व्हायचा. टकमक टोक खाली असणार दरीचा भाग महाराज तिथलं पाहायचे. महाराजांच्या काळात टकमक टोक, लबाडी, फितुरी, गद्दारी करेल अशा गद्दारास समोरील टोकावरनं खाली फेकून द्यायचं. कडेलोट हा पॉईंट नंतरचा झाला, पण महाराज त्याच टोकावरनं एक महत्वाचा पॉईंटचा योग्य वापर केला जात होता. राजे त्या टोकावरनं आपल्या राष्ट्रमाता, राजमाता जिजामा साहेब म्हणजे आपल्या आऊसाहेब जे होते ना, त्यांचं दर्शन महाराज तिथनं घ्यायचे. त्या टोकावरनं खाली असणारा पाचाळीतला वाडा आऊसाहेबांचा त्या टोकावरनं छान दिसतो. म्हणजे नतमस्तकाचा पॉईंट महाराजांचा तिथे होता. आता आपण इथे खाली पाहिलं जे भरगतचं पाण्याने भरले तलाव दिसतो का, या तलावाचं नाव आहे तीर्थ गंगासागर तलाव. या तलावासारखी या रायगडावरती अशी मोठमोठी 11 तलाव आहेत याला धरून. पूर्वी अशा मोठमोठ्या तलावातील दगड काढून प्रत्येक ठिकाणाच्या बांधकामास वापरण्यात आलेले आहे. अशी तलाव 11 आणि छोट्या मोठ्या पाण्याच्या टाक्या 84 पाण्याच्या टाक्या रायगडावरती आहेत. असा रायगड किल्ला बेलाक आणि बुलंद किल्ल्याचा भाग आहे. या तलावाची जर खोली बघितलीत ना तर 32 फूट खोल आहे आणि याची लांबी खालच्या टोकापासून वरील टोकापर्यंत
148 मीटर लांब एवढा मोठा तलाव आहे. 12 महिने पाणी साठवण्याची जागा या तलावात आहे. या तलावाचं नामकरण ऐकलं का? गंगासागर. याचं नामकरण ठेवण्याचं कारण महाराजांच्या राज्याभिषेकाला आलेले काशीवर्ण गागाभट्ट येताना आणलेलं जे कलशांमध्ये जे पाणी होतं, आणलेलं पाणी या तलावात विसर्जित केलं. त्या दिवसापासून या तलावाचं नाव ठेवलं तीर्थ गंगासागर तलाव. आजही गडावरती 12 महिने पाणी साठवण्याची जागा तलावात आहे. आता आपण इकडे बघा, ज्या चौथऱ्यावरती आपण उभे आहोत त्याचं नाव आहे सचिवालय. हे महाराजांचं मेन ऑफिस. इथे महत्वाचे डॉक्युमेंट लिखाण व्हायचे. याच्या पुढे चौथरा छोटा, याला सदर म्हणतात. राजांच्या काळात छोटे मोठे न्यायनिवाडे जे सदरेवरती बसून व्हायचे ती सदर इथे. याच्या पुढे होता दिवाण्याम, जिथे आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला. हे ठिकाण बघायला आपण आता प्रथम राज दरबारात जात आहोत. काय पडायचं रे? श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. आज आपण सर्वजण शिवतीर्थ रायगडावरती असणाऱ्या अति महत्वाच्या आणि पावित्र्याच्या ठिकाणी आहोत. इथल्या प्रत्येक पॉईंटची माहिती मी तुम्हाला गेटच्या तिथे जाऊन सर्व माहिती देत आहे. परंतु या दरबारातील प्रथम 365 वर्षापूर्वीच माईक दोन्ही म्हणजे दोन्ही साधनं कशी होती त्यावेळेची, माईक सिस्टीम कशी होती त्यावेळेची, ते आपण इथे उभं राहून पाहणार आहोत. प्रथम जे छत्रवात याला मेघडंबरी म्हणतात. या मेघडंबरीपासून मागील जे गेट आहे हे मधलं अंतर आहे. अंतरापासून समोरच्या माणसाला आवाज जात नाही. पण 365 वर्षापूर्वीचा हा दरबार आणि दरबारात त्यावेळी आजही इको ऐकायला येतो. आपण सर्वांनी या भिंतीच्या जवळ किंवा इथे जर उभं राहिलात आणि मी त्या गेटच्या कोपऱ्यामध्ये जातो आणि जेवढा माझा छोटा आवाज आहे तेवढ्या छोट्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराज तिकडचा छोटा आवाज इकडे ऐकले, तिसकी वाजवतो, तिसकेच आवाज येईल. कागद फाडतो, फाडलेल्या कागदाचा आवाज तिकडचा आजही इकडे ऐकायला येतो. हा आवाज आल्यानंतर आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. करोनासाठी, राजांसाठी आणि ज्या हिरोजी इंदुलकर ज्याने शिल्प बनवलं त्यांच्यासाठी. ओके, आपण सर्वांनी तिथे जा, मी तिकडे जातो. आता सध्या गर्दी कमी आहे तर लगेच ऐकायला येतो. व्हिडिओ करतो का? आवाज आहे का? जय 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 जय. श्री शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी महादेव. आज मात्र आपण सर्वजण या शिवतीर्थ रायगडावरील असणाऱ्या अति महत्वाच्या आणि पावित्र्याच्या ठिकाणी आहोत. समोरील जागा इतकी महत्वाची आहे की याच ठिकाणी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 या दिवशी साजरा झाला. त्या दरबारात 6000 लोक बसले होते. पैठणी कापडाने सजवलेला हा दरबार होता. मशालीचे उजेड लावले होते. महाराज सकाळी पहाटे 4 वाजता उठले, स्नान केलं, शाही पोशाख परिधान केला, गळ्यामध्ये कवड्याची माळ घालण्यात आली आणि मात्र डोक्यावरती जरडोक घालून मग महाराज त्यावेळी सकाळी पहाटे 4 वाजता राजे कोणत्याही गडदेवताला विसरले नव्हते. इकडे राज्याभिषेकाची घटिका होत होती आणि त्याच्या अगोदर राजांना शिवशंकर महादेव, जगदीश्वर मंदिर, शिरकाई मातेचं मंदिर, भवानी मातेचं दर्शन घ्यायचं होतं. मग राजे हत्तीच्या अंबारीमध्ये बसून प्रथम पुढे जगदीश्वर महादेवाच्या दर्शनात गेले. राजांनी जगदीश्वरांचं दर्शन घेतलं आणि मग महाराज गडाची गडदेवता शिरकाई माता या शिरकाई मातेला साकडे घालण्यात आले. आणि मग महाराज
ज्यावेळेला गेटच्या समोर येताच या गेटच्या माथ्यावरती वाजणारे वाद्य, नगारे, चौकडे, सगळे तुकार जमल्या वाद्य वाजू लागले आणि महाराज ज्यावेळेला या गेट मधनं पुढे येताच इथे असणाऱ्या आपल्या आयाप्रती राजांची आरती ओवाळणी करतात. ओवाळणी झाल्यानंतर महाराज ज्यावेळेला या मार्गातून या मधल्या भागातून चालत असताना प्रत्येक सरदार आपल्या डोक्यातील पगडा फेटा करत आपल्या राजांना मात्र किंवा मनाचा मुद्रा करू लागला होता. राजे हा मुद्रा स्वीकारत राजे सिंहासनाच्या जवळ गेले, पण इथून जात असताना राजांचं अंतःकरण भरून आलं होतं. राजांना त्यावेळेले या दरबारात अशी काय माणसं पाहायला भेटली ज्या शूरवीर मावळे नव्हते. आपण जे हिंदवी स्वराज्य उभं केलं होतं त्या वीरांची रांगणारी पोरं पाहिली होती राजांनी. त्यांच्या पाहिलेली महिला हे पाहून राजांचं अंतःकरण भरून आलं होतं. कारण ज्यांच्या जीवावरती हिंदवी स्वराज्य उभं केलं होतं ते वीर सवंगडी या आनंदाच्या सोहळ्यात राजांना दिसत नव्हते. महाराज सिंहासनाच्या जवळ गेले आणि त्या सिंहासनाच्या बाजूला बसल्या आऊसाहेबांकडे पाहिलं गेलं आणि आऊसाहेबांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहिले. ते अश्रू काय सांगत होते तर शिवनेरीच्या मातेमध्ये रांगणाऱ्या किनारांचं बाल शिवबा आज या 32 मठ सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान होणार आहे. आऊसाहेबांना फार आनंद झाला. महाराज मात्र सिंहासनाच्या मागील बाजूला गेले आणि त्या सिंहासनावरती जाण्यासाठी राजाने त्या 4 पायऱ्या पाहिल्या. त्या 4 पायऱ्या पाहताच राजांचं अंतःकरण भरून आलं. डोळ्यातून खलखल अश्रू वाहू लागले आणि राजे बाजूला बसला आऊसाहेबांना जे वीर सवंगडी जे वीर मावळ्या आम्हाच बोलून गेले की राजा आधी लगीन त्या कोणाऱ्याचं आणि मगच आमच्या रायबाचं अशी म्हणणारे आमच्या दानाची बसले. आमचा दाना या आनंदाच्या सोहळ्यात दिसत. महाराज सिंहासनाच्या दुसऱ्या पायरीला नतमस्तक झाले आणि राजा आपल्या आऊसाहेबांना म्हणतात की आऊसाहेब जे वीर आम्हाच बोलून गेले की राजा लाख दिले जातील लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे अशी म्हणणारे बाजीप्रभू देशमुख नुकतेच मारलेले मुराद पहिले वीर मरण पावले बाजी पासष्टकर असंख्य वीरांची नावं घेतली महाराजाने आणि महाराज 32 मण सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान झाले. राजांच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते कारण त्यावेळी राजाने ती सवगण्याची आठवण झाली. राजाने रडायचं नसतं, राजाने कधी चितेस आज्ञा द्यायची नसती, पण त्या सवंगण्याच्या आठवणीमुळे राजांच्या डोळ्यात पाणी आलं. महाराज सिंहासनावरती विराजमान झाले. अंगावरती सोन्याचं चित्र धरलं. गागा भट्टाने राजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली. विष्णू जगाचा पालक तसे राजे रेखेचे राजे होणार होते आणि त्यावेळी 1000 मोहराने राजांना अभिषेक घातला गेला. फुलांचा वर्षाव केला आणि इथे असणारे गुलसुद्दार इथे उभे राहिले आणि एक मोठ्याने शुभगर्जना दिली होती. आपण सर्वांनी नामने जे बोलायचं आहे. शुभगर्जना अशी होती की महाराज प्रौढ क्षत्रिय प्रवतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. राजांचा राज्याभिषेक सोहळा या दरबारात 6 जून 1674 या दिवशी साजरा झाला होता. म्हणजे जागा किती छान सजवली असेल. हा दरबार 365 वर्षापूर्वीचा. या कोपऱ्यामध्ये सर्वांनी दगड पाहिला का? हा दगड एवढा ठेवण्याचं कारण आहे. काही जाणकारांची मत अशी आहे की रायगडाचा सर्वात उंच भाग डोंगराचा जसं आज आपण म्हणतो की आमच्या शरीराचा सर्वात उंच भाग म्हणजे आमच्या केसांची लेवल. या रायगडाच्या पायथ्यापासून माथ्यापासून जी लेवल आहे डोंगराची या कोपऱ्यामध्ये रायगडाचा उंच शिखर आहे त्यामुळे तो तसाच ठेवलेला आहे. आपण ज्या गेटमध्ये उभे आहोत या गेटचं नाव आहे नगारखाना. पूर्वी यावरती नगारे चौकडे ढोल ताशे दुदंब्या वाजल्या की गडाचे दरवाजे बंद व्हायचे. याची उंची आधी 52 फूट उंच एवढा मोठा गेट आहे. आपण नगारखाना पाहिला. या गेटवरती जाण्यासाठी इथून 29 पायऱ्या चढून जायचं. नगारे चौकडे वाजायचे गडाचे दरवाजे बंद व्हायचे. याची उंची आजही 52 फूट उंच एवढा मोठा गेट आहे. आता आपण गेटच्या पुढचा भाग बघायला जातोय. पूर्वी हा दरवाजा 2 झाकण्यावाला होता. दरवाजा लावला की जशी आज आपण छोटी कडी लावतो का पूर्वी लाकडी चौकोनाचा लाकडाचा भाग राहायचा तो याच्या आतमध्ये टाकला होता. दरवाजा बंद केला की लाकडी ओंका ओढून याच्यात लॉक करून ठेवायचा. याला पूर्वी अडसूला आणलं किंवा आगळ असं म्हणतात. आता आपण याच्या पुढील पॉईंट बघायला पुढे जाऊया. कशी मावशी आलेत ना त्यांना हो नाही सांगितलं असतं तसं.
हा मोठा प्राणी शरबाने पायाखाली हाती घेतलेला आहे. बालेकिल्ल्याच्या मुख्य द्वारासमोर किंवा गडाच्या मुख्य द्वारासमोर असे तुम्हाला सिंबॉल दिसतील. कारण आलेला बलाढ्य असणारा शत्रू, या शत्रूला आपली ताकद दाखवायची असेल तर अशी सिंबॉलाची रचना केली जाते. म्हणजे आपण जो मोठा प्राणी दिसतो का, या प्राण्याचं नाव आहे शरभ. काल्पनिक प्राणी आहे, कल्पनेतून कळलेला प्राणी आहे. या प्राण्याचं वर्णन असं केलं आहे त्यात बलाढ्य आणि ताकदीवान आहे. या ताकदीवान प्राण्याची उपमा आपल्या राजाने दिली. आपले राजे ताकदीवान आहेत, युक्तिवान आहेत. आणि मात्र आलेल्या बलाढ्य शाहीना म्हणजे एकूण 5 असे आहेत बघा. 5 हत्ती दिसतात, वरती शेपटीमध्ये 1 आणि खाली पायामध्ये 4 असे 5 हत्ती आहेत. म्हणजे एकूण 5 शाही. आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, औरंगजेब. जर औरंगजेब गडावरती आला तर औरंगजेबाला आम्ही गडावरनं खाली फेकून देऊ. औरंगजेबाच्या ठिकाणी म्हणजे औरंगजेबाचं सिंबॉल कुठे दिले, शिफ्टीमध्ये आम्ही आमच्या हातामध्ये पकडू आणि खाली फेकून देऊ. जर तुमच्या 4 शाही एकदम चालून आल्या आमच्यावरती तर आम्ही तुमच्या 4 शाहीने आमच्या पायाखाली दडपून ठेवू शकतो. म्हणून खाली 4 शाह्यांची सिंबॉल हाती दिलेले आहेत. म्हणजे बलाढ्य असणाऱ्या हत्तीची, बलाढ्य असणाऱ्या शाह्यांना सुद्धा आपल्या पायाखाली दडपून ठेवण्याची ताकद आहे महाराजांकडे. या कोपऱ्यामध्ये असणारा औरंगजेबाला गडावरनं खाली फेकून दे. जर तुमची 6वी शाही जन्माला आली ना तरी आम्ही घाबरत नाही, असं सिंबॉल तयार केलं. खाली दिसतं पत्री कमल आहे. आपल्या मराठी माणसाचं मराठी कुलदैवत पत्री कमल याचा वापर केला जातो. महाराजांच्या राज्याभिषेकाला येणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी या गेटच्या दोन्ही बाजूला 2 घोडे आणि 2 हत्ती सजवले होते. आलेला इंग्रज वकील हे बलाढ्य ह्याच्या हाती पाहून आश्चर्यचकित झाला होता. तो म्हणू लागला होता की 2 पायाचा माणूस या गडाच्या पायथ्यातनं गडाच्या माथ्यावरती येताना एवढा थकून गेलो, मग राजाने बलाढ्य ह्याच्या हाती गडावरती आणले तरी कसे. राजे म्हणतात आपण जे हत्ती आणले ना, हत्ती आणताना मोठ्या हत्ती आणणं त्यावेळेस शक्य नव्हतं. म्हणून लहान पिलं गडाच्या पायथ्यातनं गडाच्या माथ्यावरती आणली पालखीत बसून. त्या पिल्यांना खाण्यापिण्याच्या सुविधा चालू ठेवल्या. कारण ज्यावेळी काम सुरू होतं त्यावेळी हत्ती आणले होते. 14 वर्ष काम चालू होतं. हत्तीची वाढ लहानात लवकरात लवकर होते आणि त्या हत्तींचा वापर कसा करायचा ही राजांची त्यावेळची दूरदृष्टी. लहानापासून मोठं करता येतं पण मोठ्यापासून कधी लहान करता येत नाही, हे पाहायला भेटतं. हत्तींची कहाणी समोर हत्तींची कहाणी इथे होती. आता आपण या कोपऱ्यामध्ये टप दिसतो का, महाराजांची जी घोडी होती ना कृष्णा, या कृष्णा घोडीला पाणी पिण्याचा टप इथे तयार केला होता. याच्या पुढे होता दिवाणे आजारपेठ. ताकदीवान आहे. या ताकदीवान प्राण्याची उपमा आपल्या राजाने दिली. आपले राजे ताकदीवान आहेत, युक्तिवान आहेत. आणि मात्र आलेल्या बलाढ्य शाहीना म्हणजे एकूण 5 असे आहेत बघा. 5 हत्ती दिसतात, वरती शेपटीमध्ये 1 आणि खाली पायामध्ये 4 असे 5 हत्ती आहेत. म्हणजे एकूण 5 शाही. आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, औरंगजेब. जर औरंगजेब गडावरती आला तर औरंगजेबाला आम्ही गडावरनं खाली फेकून देऊ. पण औरंगजेबाच्या ठिकाणी म्हणजे औरंगजेबाचं सिंबॉल कुठे दिले, शिफ्टीमध्ये आम्ही आमच्या हातामध्ये पकडू आणि खाली फेकून देऊ. जर तुमच्या 4 शाही एकदम चालून आल्या आमच्यावरती तर आम्ही तुमच्या 4 शाह्यांना आमच्या पायाखाली दडपून ठेवू शकतो. म्हणून खाली 4 शाह्यांची सिंबॉल हाती दिलेले आहेत. म्हणजे बलाढ्य असणाऱ्या हत्तीची, बलाढ्य असणाऱ्या शाह्यांना सुद्धा आपल्या पायाखाली दडपून ठेवण्याची ताकद आहे महाराजांकडे. या कोपऱ्यामध्ये असणारा औरंगजेबाला गडावरनं खाली फेकून दे. जर तुमची 6वी शाही जन्माला आली ना तरी आम्ही घाबरत नाही, असं सिंबॉल तयार केलं आहे. खाली दिसतं पत्री कमल आहे. आपल्या मराठी माणसाचं मराठी कुलदैवत पत्री कमल याचा वापर केला जातो. महाराजांच्या राज्याभिषेकाला येणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी या गेटच्या दोन्ही बाजूला 2 घोडे आणि 2 हत्ती सजवले होते. आलेला इंग्रज वकील हे बलाढ्य ह्याच्या हाती पाहून आश्चर्यचकित झाला होता. तो म्हणू लागला होता की 2 पायाचा माणूस या गडाच्या पायथ्यातनं गडाच्या माथ्यावरती येताना एवढा थकून गेलो, मग राजाने बलाढ्य ह्याच्या हाती गडावरती आणले तरी कसे. राजे म्हणतात आपण जे हत्ती आणले ना, हत्ती आणताना मोठ्या हत्ती आणणं त्यावेळेस शक्य नव्हतं. म्हणून लहान पिलं गडाच्या पायथ्यातनं गडाच्या माथ्यावरती आणली पालखीत बसून. त्या पिल्यांना खाण्यापिण्याच्या सुविधा चालू ठेवल्या. कारण ज्यावेळी काम सुरू होतं त्यावेळी हत्ती आणले होते. 14 वर्ष काम चालू होतं. हत्तीची वाढ लहानात लवकरात लवकर होते आणि त्या हत्तींचा वापर कसा करायचा ही राजांची त्यावेळची दूरदृष्टी. लहानापासून मोठं करता येतं पण मोठ्यापासून कधी लहान करता येत नाही, हे पाहायला भेटतं. हत्तींची कहाणी समोर हत्तींची कहाणी इथे होती. आता आपण या कोपऱ्यामध्ये टप दिसतो का, महाराजांची जी घोडी होती ना कृष्णा, या कृष्ण घोडीला पाणी पिण्याचा टप इथे तयार केला होता. याच्या पुढे होता दिवाणे आजारपेठ. कृष्णा घोडीचा टब पाणी प्यायचं. समोर बघ दरी आहे ही अख्खी. दरी आहे ना, तो दारुगोडा ब्लास्ट केला.
हे सगळ्यात दोघं पाठीमागे. इकडे बघा, ज्या वेळेला तुम्हाला म्हटलं की गडावरती शेवटचा अटॅक झाला 10 मे 1818 मध्ये, 2 इंग्रजांनी अटॅक केला. इथे खाली डोंगर आहे पोटलाचा, त्या डोंगरावरनं तोफा चढवल्या आणि तुम्हाला चौकण्याग्राचं त्या फ्लॅट जागेवरती बांधकाम दिसतं का, तो त्यावेळेचा दारूसाठा होता. एवढ्या लांब ठेवण्याचं कारण ब्लास्टिंग झालं तर तिथल्या जवळच्या घरांना काही त्रास होऊ नये म्हणून, म्हणजे आजूबाजूच्या घरांना काही त्रास होऊ नये म्हणून तो लांबून बाजूला तयार केला होता. तिथे दारूसाठा होता, तोफ गोळीतील दारूसाठा तिथे साठवण करून ठेवायचा. शत्रू एकदा मागील बाजूने आला तर आपल्या तोफा तिथे न्यायच्या, तिथनं त्या शत्रूला मागे पाठवायचं. त्यासाठी तो दारुकोला तिथे होता. आता आपण इथनं होळीचा माल बघायला तिथे पुढे जाऊया. केस सगळे खराब होत आहेत. रोप मेने जाणार. शॉर्टकट आहे सर, इकडे डायरेक्ट रोफीला जाऊ शकतो. जाताना हे जाऊन सावली सर, तिथे पाणी कुठे मिळेल? त्याच्या पुढे बाजूच्या पुढे स्टॉल आहेत, तिकडे भेटू. पुढे गेलात की पुढेचा गोरे म्हणून विचार आपल्या निश्चितचा चांगला बसायला जागा आहे. इंग्लिश शरबत भेटेल, पाणी बॉटल भेटेल, ताक भेटेल. इकडे बघा, आपण पाहिलं आतमध्ये महाराजांचा राजदरबार. आपण इथे आलो, या दोन्ही बाजू 2 खड्डे पाहिले. बाल्य किल्ल्यातील जो काय खरा पाण्याचा साठा होता तो इथनं बाहेर यायचा. हे त्यावेळेचे ड्रेनेज आहे. आता पुढे हा मोठा जो प्रांगण दिसतं, या प्रांगणाचं नाव आहे होळीचं मैदान. जसं आपल्या गावामध्ये आपण मार्च महिन्यामध्ये होळी पेटवतो, तशीच होळी इथे मध्यभागी पेटवायची. होळी पेटवल्यानंतर पेटत्या होळीत नारळ टाकायचा आणि जो कोणी बहादर हा नारळ स्वतःच्या हाताने कळेल अशा बहादरास 1.25 किलो सोन्याचं कडं द्यायचं. संभाजीराजे 9 वर्षाचे असताना त्यांनी इथे असणाऱ्या पेटत्या होळीतून नारळ काढला होता आणि त्यावेळेस शंभूराजांना बक्षीस म्हणून 1.25 किलो सोन्याचं कडं दिलं होतं. एवढ्या लहान वयात एवढा मोठा पराक्रम शंभूराजांचा होता. 14 वय असताना 16 भाषेचं ज्ञान असणारे शंभूराजे, अवघा आयुष्य लाभलं 32 वय शंभूराजांना. पण या 32 वयात झालेल्या पराक्रम ऐकलं की आजही डोळ्यात पाणी, अंगावरती शहारा उभार असो. जगावं कसं हे शिवबाराजांनी शिकवलं, तर मरण कसं असतं हे शंभूराजांकडून शिकायला भेटतं. देहाची एवढी छान पण तो देह कोणासमोर झुकलाही नाही, कोणासमोर वाकलाही नाही. काव्य केलं जातं की वाघाच्या जबाड्यात हात घालून दात मोजती ही जात मराठ्याची, पाने चालून इतिहासाची. इतिहासाचं पान चालून पहा. आजही शंभूराजांचा इतिहास ऐकला की शहारे उभेच राहतात. त्यावेळेचा होळीचा प्रांगण समोर मूर्ती पाहता महाराजांची 1974ला मूर्ती गडावरती आणली. ही मूर्ती इथे बसवण्यासाठी आणली नव्हती, तर ही मूर्ती आतमध्ये आपण जिथे सिंहासनाची जागा पाहिली का तिथे बसवण्यासाठी आणली होती. कारण मूर्तीचं शिल्प पहा, सिंहासना रूट पाहायला भेटतं. मूर्ती इथे बसवण्याचं कारण फक्त एक, ज्यावेळेला महाराज 32 मणे सोन्याच्या सिंहासनावरती बसताना, या सोन्याच्या सिंहासनावरती बसताना त्या सिंहासनाला मंदिर मानलं जात होतं, न्यायाचं मंदिर. त्या मंदिरात जाताना महाराज कधीही आपल्या पायातील मोजडे घालून जात नसायचे. या मूर्तीमध्ये थोडं शिल्प झालेले शिल्पीमध्ये मोजडे आहेत, त्यामुळे मूर्ती इथे उभारण्यात आलेली आहे. पुढे मागाशी तुम्हाला हत्तींची कहाणी ऐकवली. त्या हत्तींना खाण्यापिण्याची सुविधा खिडकीवर लिहून दिसते का, पत्र टाकलाय का, ते हत्ती खाणा आहे. तो हत्तींना ठेवण्याची जागा. समोर दोन्ही बाजूला जे दुतात्य बांधकाम दिसते याला बाजारपेठ असं म्हणतात. या बाजारपेठेची जर हाईट पाहिली तर बघा माणसाच्या हाईटपेक्षा उंचावरती आहे. मग बाजार घ्यायचा तरी कसा, तर त्यावेळेचे आपले किल्लेदार पहारेकरी हे रुबाबदार होते. त्यांना राहायची घरं याच्या पुढे पाहायला भेटतात. म्हणजे राहण्यासाठी राहुटी आणि बसण्यासाठी घोड्याची सुविधा केली होती. घोड्यावरती बसायचं आणि बाजार करायचं म्हणून हाईट घोड्याच्या लेवलची आहे. ज्यांच्याकडे घोडा नाही अशा व्यक्तीला बाजार करायचा असेल तर आतील भागामध्ये पोट पायऱ्या, पोटात तयार केलेल्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्याने जाऊन बाजार करायचा म्हणून पायऱ्या आतील भागात तयार केल्या. डाव्या साईडला दुकानं 22, उजव्या साईडला 22, टोटल 44 दुकानं आहेत. घोड्यावरती बसायचं, बाजार करायचा, हाईट घोड्याच्या लेवलची. तिथे असणाऱ्या व्यापाऱ्यांनाही सूट होती. पुढे दुकान लावायचं. एक्स्ट्रा माल जास्त आणला असेल त्याला ठेवायची जागा मध्ये गोडाऊन तयार केलं होतं. आणि जेवढ्या दिवस तो माल संपत नाही तेवढ्या दिवस त्या माणसाने मागील बाजूला थांबायची व्यवस्था. या बाजारपेठेमध्ये जीवनावश्यक वस्तू, मसाल्याचे पदार्थ, माणसाला जेवढे लागणारे साधनं होती तिथे भेटायची. त्यानंतर हा बाजारपेठेचा मार्ग सरळ हा शेवट त्या मंदिरापर्यंत पोहोचतो. इथनं पहा
फक्त ते मंदिर पाहिलं त्या मंदिराचा आकार बघा कसं वाटतंय, असं वाटतंय की मशीद आहे की काय, ते आपल्याला वाटतं. पण इथे आलेल्या मुघलाला पण तसं वाटावं आणि त्याचा आकार तसा काय केला. ते मशीद नसून महादेवांचं मंदिर आहे. आपले राजे त्या रोज मंदिराच्या दर्शनासाठी सकाळी पहाटे 5 वाजता जायचे. ते जगदीश्वर महादेवांचं मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करताना आतमध्ये शिवशंकराची पिंड आहे, आतमध्ये महादेवाची पिंड पाहायला भेटते. मंदिराच्या बाजूला जे व्हाईट कलरचं घुमट दिसतं ही राजांची समाधी आहे. आपल्या राजांनी आपला अखेरचा श्वास 3 एप्रिल 1686 मध्ये प्रशस्त राहत्या राजमहालात अखेरचा श्वास सोडला आणि महाराजांच्या देह लागणी मात्र त्याच ठिकाणी राजांचे चुलत भाऊ साबाजीराजे भोसले यांच्या हस्ते महाराजांच्या देह लागणी. राजांची समाधी आणि बाजूला मंदिर, त्या मंदिराच्या मध्यंतरी एक छोटासा गेट आहे आणि त्या गेटच्या एका पायरी होती ज्याने किल्ला बांधला. ते किल्लेधारकाचं नाव म्हणजे किल्ला बांधणारे हिरोजी इंदुलकर बांधकाम खात्याच्या प्रमुखाचं नाव आहे. हिरोजीने ज्यावेळेला रायगड किल्ला बांधला गेला, राजाने हिरोजीने विचारलं, अहो हिरोजी आपण रायगड बांधलेला. राजाने रायगड बांधण्यासाठी दिलेल्या ज्या मोहरा होत्या त्या संपून गेल्या असताना सुद्धा हिरोजीने स्वतःचा वाडा विकला होता रायगड किल्ला बांधण्यासाठी. स्वतःचं घर विकलं होतं, जमीन विकली होती, स्वतःच्या पत्नीच्या सोन्याच्या वस्तू विकल्या होत्या. उभा रायगड 14 वर्षात उभा केला. आणि मग राजाने हिरोजीने विचारलं, हिरोजी आपण रायगड उभा केलेला, आपण आपलं स्वतःच्या असणारी जवळची संपत्ती विकून उभा रायगड तयार केलाय, आमच्याकडून आपणास बक्षीस हवंय ते मागून घ्या. 10 गावांची वतनदारी घ्या, घोडं घ्या, खजिना घ्या, पैसा नाणं घ्या, वाडा पाहिजे तर वाडा घ्या. पण त्यावेळी हिरोजी म्हणतात की महाराज, ज्यावेळेला बक्षीस मागण्याची वेळ येईल त्यावेळेला आम्ही आमचं बक्षीस अवश्य मागून घेऊ. महाराजांच्या राज्याभिषेकाला दरबारात राजांची सोन्यामध्ये तुलना करण्यात आली होती. तुलनेमध्ये आलेलं जे सोनं होतं, राजे म्हणतात हे जे सोनं आहे ना, आपले किल्लेदार पहारेकरी आहेत, प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्तबगारी म्हणजे कामाप्रमाणे त्याचं बक्षीस द्या. लाईनीमध्ये आलेले हिरोजी, राजे हिरोजीने म्हणतात, हिरोजी आपणास हवा असणारं बक्षीस अवश्य मागून घ्यायचे. हिरोजी म्हणतात की महाराज, आम्हाला बक्षीस द्यायचं असेल तर आम्हाला बक्षीस या दरबारामध्ये नको, आम्हाला आमचं बक्षीस पुढे जे महादेवाचं मंदिर आहे या महादेवाच्या मंदिराच्या समोर आम्ही आमचं बक्षीस अवश्य घेऊ. ज्यावेळी आपल्या राजांची मिरवणूक या मार्गातून समोर मंदिरापर्यंत गेली, मंदिराच्या समोर गेली, मंदिराच्या गेटच्या समोर आल्यानंतर राजे ज्यावेळी हिरोजीने विचारलं गेलं, हिरोजी अवश्य मागून घ्या, संकोच करू नका, जे हवंय ते मागून घ्या. आणि त्यावेळी हिरोजीने समोर असणाऱ्या मंदिराकडे बोर्ड दाखवलं आणि त्या मंदिराच्या गेटकडे बोर्ड दाखवला आणि राजाने म्हणतात की राजा, हा जो गेट आहे ना, या गेटच्या का पायरीचा दगड बसवायचा आहे. राजा, हा दगड बसवण्याची आम्हास तुमची आज्ञा हवी आहे. दगडावरती टाकलेलं त्यावेळेचं जे भगवं अस्तर होतं हिरोजीने स्वतःच्या हाताने साईडला केलं आणि दगडावरती असणारा मोडी भाषेमधला शिलालेख वाचला गेला. शिलालेख काय होता तर, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. महाराज, आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत, आम्हास आपण कोणतं एक काम सांगा, आम्ही हे काम पूर्ण करणार. पण राजा म्हणतात, हिरोजी, या दगडावरती आपल्या स्वतःच्या नावाचा उल्लेख आहे, आपण किल्ला बांधलाय म्हणून जर दगडी ते बसवत असाल तर हा दगड या पायरीमध्ये नका बसू. उंच गेट आहेत, त्या गेटच्या भिंतीला बसवा, बाजूबिडीच्या एका कोपऱ्यावरती बसवा उंच भिंतीवरती, पण दगड आपण फक्त पायरीमध्ये का बसवता हा नावाचा दगड. त्यावेळी हिरोजीने स्वतःचे हात जोडले, झुकले गेले आणि राजाने म्हणतात की राजा, हा दगड या पायरीमध्ये बसवण्याचं कारण फक्त एक की महाराज, जसं आतील असताना महादेव, या महादेवाला आपण आपला देव दैवत मानतात, तसं राजा आम्ही आमचा देव आपणास म्हणतो. राजे, ज्यावेळेला आपण या मंदिरात या गेटमधनं आतमध्ये प्रवेश होताना, या गेटच्या पायऱ्या चढताना आपलं उजवं पाऊल फक्त या नावाच्या पाठीला स्पर्श करून जा. महाराज, आपल्या पायाला लागलेली जेवढी काही धूळ असेल ती सदैव आमच्या मस्तकी लागली जाईल. भरलेल्या हृदयाने हिरोजीने तिथेच मिठी मारली आणि म्हटले की वा हिरोजी, आज तुमच्यासारखी माणसं भेटली, त्यामुळे हे हिंदवी स्वराज्य उभं झालं. स्वतःचा वाडा विकला, जमीन विकली, स्वतःच्या पत्नीच्या सोन्याच्या वस्तू विकल्या. हिरोजीने बक्षिसात घेतलं तरी काय, फक्त एक नावाचं दगड, तोही तिथे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी. तिथेच बांधलेल्या बांधकामाचे गॅरंटी पत्र लिखून ठेवलंय की जोपर्यंत आकाशामध्ये चंद्रदेव, सूर्यदेव, तारे जोपर्यंत हे आहेत तोपर्यंत ही बांधकामं अशीच्या अशीच पाहायला मिळतील. म्हणजे आपल्या कित्येक पिढ्या निघून जातील तरी बांधकामं अशीच्या अशीच पाहायला मिळतील. इथे मात्र शिवरायांचं शिवचारित्र्य, रायगडाबद्दलची महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तिथे मी माझा निरोप घेण्याअगोदर तुम्हाला काव्य ऐकवतो आणि मग मी माझा निरोप घेतो. काव्य असं आहे, कसल्या विना दहार नाही तर तलवारीच्या पातीला, शिवचारित्र्य विना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. अंधार पडला पाहते एक दिवा पाहिजे, या महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे.